मित्रांनो, नियतीचा खेळ असं मी एक भगवान दादा, राजेश खन्नाजी आणि अमिताभजी यांच्याविषयी एक व्हिडिओ टाकला होता. तसाच या नियतीचा खेळ मिथुन चक्रवर्ती, द ग्रेट डान्सर अँड द ग्रेट हिरो, 1950 साली 16 जून रोजी जन्मलेले मिथुनदा या नावाने सुप्रसिद्ध असलेले आपले चित्रपट अभिनेते. कलकत्ता इथं जन्माला आलेला हा एक हिंदू कुटुंबातील मुलगा, आणि तसं पाहिलं तर नक्सलिस्ट पार्श्वभूमी असं काहीसं बोललंही जातं यांच्याविषयी. आणि हो, सत्य आहे ते. शेवटी त्यांच्या बंधूंना यामध्येच देवाज्ञा झाली आणि मग ही व्यक्ती कामाच्या शोधार्थ आणि नियतीने जे क्षेत्र समोर ठेवलं होतं त्याला लाथाडून मुंबईमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी कलकत्त्यामधील हा काळा सावळा दिसणारा उंचापुरा हा मुलगा आला. आणि पाहता पाहता 1976ला ज्याने पहिल्या पिक्चरमध्ये काम केलं, मृणाल सेन यांचा मृगया, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक पटकावलं, तेव्हाच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे सत्य झालंय. आज 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्म इंडस्ट्रीमधला हा सर्वोच्च पुरस्कार. पहा, जेव्हा हा पुरस्कार सुरू झाला तेव्हा मिथुन चक्रवर्ती यांचं वय होतं 19, पण तेव्हा त्यांना हेच माहीत नव्हतं की याच इंडस्ट्रीचा आपण एक भाग बनणार आहोत आणि आपलं करिअर तिथंच बनणार आहे. फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतलं आणि बॉलिवूडचा प्रवास सुरू झाला. सिन्स 1976 to 2024 till he gets that highest honor of film industry, दादासाहेब फाळके अवॉर्ड, सुवर्णकमळ. आणि आत्ता त्याच्या पुरस्काराची राशी 10 लाख रुपये केली आहे. आणि अगदी थाटामाटात आपल्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. एक सर्वोच्च पुरस्कार. ज्या क्षेत्रात आपण पाऊल टाकतो त्या क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणं, तसं पाहिलं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं ना. पण असं प्रत्येकजण तिथपर्यंत पोहोचेलच असं काही नाही आहे. ज्या इंडस्ट्रीने दिसायला काळा आहे, लुकडासुकडा आहे म्हणून हिणवलं, कित्येक वेळा कित्येक स्टुडिओमधनं हाकलून देण्यात आलं, प्रतारणा केली गेली, त्यांना सारखं टीकेला सामोरं जावं लागलं, पण स्वतःमधलं काहीतरी टॅलेंट स्वतःच ओळखून डान्स आपण चांगला करू शकतो हे त्यांनी हेरलं होतं. आणि म्हणून डान्सवरती लक्ष केंद्रित केलं, जेणेकरून पडद्यावर काळा सावळा चेहरा दाखवण्याच्या ऐवजी डायरेक्टर, प्रोड्युसर्स, निर्माते त्यांच्या डान्सची वाहवा करण्यासाठी पायावरती कॅमेरा जास्त फिरू लागला. आणि मग हळूहळू हा चेहरा या इंडस्ट्रीत सामावून गेला. डिस्को डान्सर 1982 या चित्रपटाने ज्या पद्धतीने राज कपूर यांना रशियामध्ये सन्मान होता, मग तो श्री 420 पिक्चर असू द्या किंवा मेरा नाम जोकर असू द्या, रशियामध्ये राज कपूर यांचा खूप खूप सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्याच पद्धतीने राज कपूर यांच्यानंतर रशियामध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठलेला कलाकार म्हणजेच मिथुन चक्रवर्ती. योगिता बालीशी विवाह केला आणि आज त्यांची मुलंसुद्धा इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट डायरेक्टर, सिनेमॅटोग्राफर,
चांगलं काम करतायत आणि श्वानप्रेमी आहेत. मिथुनदा स्वतः श्वानप्रेमी आहेत. ओटीला त्यांचा हॉटेल बिझनेस आहे. 30-40 कुत्री त्यांनी सांभाळलेली आहेत. यथोचितरित्या त्यांना ते सांभाळत आहेत. हा एक त्यांचा वाखाणण्यासारखा गुण. आणि मित्रांनो, ज्या इंडस्ट्रीने आधी त्यांना नाकारलं होतं त्याच इंडस्ट्रीचा सर्वोच्च बहुमान दादासाहेब फाळके पुरस्कार या 2024चा त्यांना मिळाला. त्यांनी तो मिळवला असं मी म्हणतो आणि त्यांना लाख लाख अभिनंदन करतो. एक सर्वोच्च पुरस्कार. आशा पारेखजी, वहिदा रहमानजी, रजनीकांतजी, शशी कपूरजी, अशी खूप मोठी यादी आहे ही. 1969 सालचा हा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्या वर्षी सुरुवात झाली ते साल होतं 1969. आणि सर्वोच्च हा पुरस्कार सर्वप्रथम देविका राणी यांना मिळाला. देविका राणी म्हणजे ज्यांनी दिलीप कुमारजी यांच्यामधलं टॅलेंट ओळखलं आणि एक अभिनेता म्हणून त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये पगारावर एक अभिनेता म्हणून त्या आमंत्रित त्यांनीच केलं आणि तिथून दिलीप कुमार यांची सुरुवात झाली, त्याच देविका राणी. मित्रांनो, कलाक्षेत्र याच्यामध्ये सर्वोच्च स्थानी जाणं हे इतकं सोपं नसतं. त्यातून आपली बॉलिवूड इंडस्ट्री इथं तरी सर्वोच्च स्थानी जाऊन तिथं टिकून राहणं आणि तुमची लोकप्रियता 1976 सालापासून ती आजपर्यंत टिकवून ठेवणं आणि मध्ये नीतीने तुमच्याशी एक वेगळाच खेळ पण करणं, खूप मोठा स्ट्रगल करता करता सेरेब्रो वस्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजेच मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये झालेला बिघाड या आजाराने त्यांना थोडे दिवस ग्रासलं होतं. पण रसिकांचं प्रेम आणि स्वतःची इच्छाशक्ती आणि म्हणतात ना की काही काही लोक ना ही प्रत्येक संकटावर मात कशी करायची हे समाजाला शिकवण्यासाठीच या समाजात जन्माला आलेले असतात. त्याचंच हे एक उदाहरण. जसं अमिताभ बच्चनजींनी ब्रिज कँडीमध्ये या मृत्यूशी झुंज दिली आणि आज 83व्या वर्षी ते कार्यरत आहेत, त्याच पद्धतीने आज 74व्या वर्षी मिथुनदासुद्धा कार्यरत आहेत. आपल्याला डान्स इंडिया डान्स या टी व्हीवरच्या सिरियलमध्ये प्रशिक्षक म्हणून आपण त्यांना पाहतो आणि आजही डान्स हे त्यांचं पॅशन आहे आणि म्हणूनच अशा कार्यक्रमात त्यांना सन्मानाने प्रशिक्षक म्हणून बोलावलं जातं. त्यांचा चित्रपट डान्स, त्यांचा चित्रपट डिस्को डान्सर, डान्स असलेला अजून एक चित्रपट वारदात, असे कितीतरी चित्रपट, हिट चित्रपट, 31 सुपरहिट आणि 14 चित्रपट ज्युबिली चित्रपट, अशी स्वतःची ही कारकीर्द गाजवलेला हा हिरो काळा सावळा पण आपल्या ॲक्टिंगच्या बलबुत्यावर आपला जो काही त्याला किरदार मिळायचा तो इतक्या उत्कृष्टरित्या निभावत या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आपले पाय रोवले आणि आजही ते कार्यरत आहेत. चला, अशा या सर्वोच्च शिखरी पोचलेल्या आणि व्यवस्थित आपल्या मुलाबाळांनासुद्धा वेल सेट केलेल्या इंडस्ट्रीमध्येच त्यांची 2 मुलं कार्यरत आहेत हे ऐकून पण आपल्याला छान वाटतं. आणि एक सक्सेसफुल लाईफ जगलेला, नीतीने त्यांना जरी नक्सलिस्ट पार्श्वभूमी दिली होती आणि तिकडं खेचले जाऊ शकत होते, जर बदल्याची भावना मनामध्ये आली असती की आपल्या भावाचा बदला आपण घेऊया, तर कदाचित ते त्याच एरियामध्ये आणि त्याच कार्यात गुरफटून गेले असते. पण त्या नीतीवरती सुद्धा विजय प्राप्त करता येतो हेच दर्शवणारा हा एक महान कलाकार मिथुन चक्रवर्ती. मिथुनदा, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. शतायुषी व्हावं आपण, एक आरोग्यसंपन्न आयुष्य आपल्याला मिळो आणि जे काही कार्य आपलं चालू आहे त्याच्यात कधीही कोणतीही बाधा येऊ नये. सर्व कुटुंबियास या कवी प्रवीश शोच्या यूट्यूब चॅनलच्या आणि माझ्या म्हणजेच प्रवीच्या लाख लाख शुभेच्छा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर गेटिंग द हायेस्ट ऑनर दादासाहेब फाळके पुरस्कार.